अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार। आजची शिवमोठ आहे तीळ। बघा, भगवान शंकर हे भोलेनाथ आहे। आपली लवकर इच्छा पूर्ण करण्यासाठी लवकर ते धावून येत असतात। आपण एके हाकेला ते धावून येत असतात। भगवान शंकर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही मधले एक भगवान शंकर आहेत। आणि एक पालन करतो, एक पोषण करतो आणि एक उद्धार करत असतो। बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्या काही अडी अडचणी जर असतील तर आपण भगवान शंकरांचा धावा जर केला तर ते आपल्या हाकेला धावून येतात आणि आपल्या संकटांना ते मदत करत असतात। तर आपल्या जर तुमची इच्छा कोण एखादी पूर्ण होत नसेल किंवा तुमचे काहीतरी अडी अडचणी आहेत आणि कोणतं तरी काम तुमचं अडलेलं आहे आणि होतच नाहीये, काही करून होतच नाहीये, तर मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की शिवलीलामृतचं पारायण तुम्हाला करायचं आहे ह्या महिन्यात। श्रावण महिना चालू आहे, कारण श्रावण महिना हा पूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित केलेला आहे। तर तो भगवान शंकरांचा पूर्ण महिना आपण जर सेवा जर केली तर आपली कोणती इच्छा लवकर पूर्ण होत असते। रुद्र अतिशय उच्च कोटीची भगवान शंकरांची सेवा आहे, पण बऱ्याच जणांना रुद्र करणं जमत नाही किंवा वेळ मिळत नाही। तर शिवलीलामृतचं पारायण सुद्धा बरेच जणांना करता येत नाही, कारण वेळ मिळत नाही तेवढा किंवा त्याचे नियम पाळणं होत नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, मी आज एक सेवा सांगणार आहे। अतिशय सोपी सेवा आहे, जास्त वेळ पण जाणार नाही, तुम्हाला कोणते नियम पण त्याची पाळायची गरज नाहीये। पण जसं की शिवलीलामृतचं तुम्ही पारायण करता आणि त्या पारायण करते वेळेस तुम्हाला जे अनुभव येतात किंवा जे तुमच्या जे कामं होतात ना, तेच कामं तुमची ही सेवा केल्याने सुद्धा होणार आहेत। प्लस तुमचं शिवलीलामृत केल्याचं पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे। इतकी प्रभावी ही सेवा आहे। तर बघा, तुम्ही जॉबला जात असताल तरी तुम्ही सेवा करू शकता, कारण 2-4 मिनिटाचा जास्तीत जास्त 5-10 मिनिटं तुम्हाला ही सेवा करायला लागतील। आणि ही सेवा प्रदोष काळामध्येच करायची आहे। प्रदोष काळ हा भगवान शंकरांचा काळ असतो, त्याच्यामुळे ही सेवा त्याच वेळेस करायची आहे। फक्त काय करायचं बघा, तुमच्याकडे जर ग्रंथ असेल तर तुम्ही त्याच्यातून पण बघून वाचू शकता, नसेल तर आणून घ्या। शिवलीलामृतचं पारायण आपल्याला माहिती आहे की पारायण करते वेळेस त्याचे नियम पाळावे लागतात, त्याच्यामुळे आपल्याला काय जमत पण नाही, बरेच जण नियमामुळे पण करत नाही। तर शिवलीलामृत पारायण केल्याचं फळ तुम्हाला ही सेवा केल्यावर मिळेल। तर ती कोणती सेवा आहे, ती म्हणजे शिवलीलामृत मधला 11वा अध्याय। अतिशय प्रभावी ही सेवा आहे। 11वा अध्याय जर तुम्ही वाचला तर पूर्ण पारायण केल्याचं, शिवलीलामृतचं पूर्ण पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळेल। प्लस तुमची कोणती इच्छा असो ती लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते। तर काय करायचं, संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा नाही संकल्प केला, नुसती भगवान शंकरांची सेवा म्हणून आपल्याला कोणती तरी भगवान शंकरांची सेवा करायची आहे तर तुम्ही ही एक सेवा करू शकता। पूर्ण महिना, श्रावण महिना संपेपर्यंत ही सेवा करू शकता। नाहीतर तुम्ही कंटिन्यू पुढे चालू जर नित्यसेवेमध्ये तुम्ही ठेवली, रोज कंटिन्यू केली तरी काही हरकत नाही। पण भगवान शंकरांची तुम्हाला सेवा करण्याची इच्छा आहे, कोणती करावी, कारण रुद्र करायला खूप वेळ जातो, त्याच्यानंतर शिवलीलामृतचं पारायण करायला पण खूप वेळ जातो, इतका वेळ आपल्यापाशी नाहीये। तर तुम्ही ही सेवा करू शकता। ही सेवा एक तुम्ही करू शकता, अतिशय प्रभावी ही सेवा आहे। जर बघा, लग्नासाठी किंवा मूलबाळ होण्यासाठी अडी अडचणी येत असतील, तुम्हाला स्वतःचं घर, तुमचं इच्छा आहे घर होण्याची, त्याच्यासाठी तुम्हाला काही अडी अडचणी येत असतील, एखादं काम तुमचं रखडलेलं आहे आणि होतच नाहीये, खूप प्रयत्न केला तरी होत नाहीये, त्याच्यासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकता। म्हणजे कोणत्याही कामासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। अतिशय प्रभावी भगवान शंकरांची सेवा आहे। शिवलीलामृत पारायण केल्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल, त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।